लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. राहिलेल्या सर्व महिलांना होणार आता जून महिन्याचा हप्ता जमा. तसेच जुलै महिन्याचे सुद्धा आता लगेच हप्ता जमा होणार आहे. तुम्हाला हप्ता आला नाही का? सर्व जिल्ह्यांची अपडेट आलेली आहे. अजून किती दिवस वितरण सुरू राहणार आहे? अजून किती दिवस जून महिन्याचे पैसे जमा होणार आहेत? याबद्दल सर्व माहिती आपल्याकडे आलेली आहे. नमस्कार, आज तारीख आहे 11 जुलै आणि लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. सर्व महिलांसाठी खुशखबर. आता होणार आहे राहिलेल्या सर्व बहिणींच्या बँक अकाउंट मध्ये जून महिन्याचा हप्ता जमा आणि जुलै महिन्याची सुद्धा तारीख जाहीर झालेली आहे. ज्या महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळाला आहे अशा महिलांनी सुद्धा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, कारण की जुलै महिन्याचे पैसे तुम्हाला कधी मिळणार त्या संदर्भात आपल्याकडे ऑथेंटिक अपडेट आलेले आहे. तुम्हाला जर जून महिन्याचा आणि जुलै महिन्याचे 3,000 रुपये नाही मिळाले तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जून महिन्याचे 1500, जुलैचे 1500, 3,000 रुपये डबल हप्ता लाडक्या बहिणींना आता मिळणार आहे याच महिन्यामध्ये. आणि ही ऑथेंटिक जबरदस्त ओरिजिनल अपडेट आपण देत आहोत मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती. त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भरपूर महिलांनी प्रश्न विचारला की दादा अजून आम्हाला जून महिन्याचा हप्ता का जमा झाला नाही, याचं कारण काय आहे? मग तुम्ही हा व्हिडिओ नागपूर जिल्ह्यामधून पाहत असाल, पुणे जिल्ह्यामधून पाहत असाल, सातारा जिल्ह्यामधून पाहत असाल, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, कोणत्याही जिल्ह्यामधून तुम्ही पाहत असाल, ठीक आहे, मग तुम्हाला हप्ता का जमा झाला नाही या संदर्भात सर्व जिल्ह्याची अपडेट, ऑथेंटिक अपडेट आपल्याकडे आलेली आहे. तर ते आता लेटेस्ट अपडेट आपण पाहूया. राहिलेल्या महिलांना जूनचा हप्ता कधी जमा होणार, तसेच ज्या महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळाला त्यांना जुलै महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, सर्व अपडेट आपल्याकडे आलेले आहे. तर बघा, तुमचा सुद्धा जर हाच प्रश्न आहे की तुम्हाला सुद्धा हप्ता आला नाही तर का आला नाही, सर्व जिल्ह्याची अपडेट आलेली आहे. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यामधून पाहत आहात कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव टाकायला विसरू नका. अजून किती दिवस वितरण सुरू राहणार आहे, किती दिवस तुम्हाला पैसे मिळतच राहणार आहेत, किती दिवस हे वाटप चालणार आहे, किती दिवस तुमच्या बँक खात्यात पैसे येतच राहणार आहेत, ओरिजिनल अपडेट आपल्याकडे आलेले आहे. ते आता आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा, लाडकी बहीण योजना 12 हप्ते जमा झालेले आहेत आणि नुकताच 12वा हप्ता जवळपास सर्वच महिलांना जमा झालेला आहे. जवळपास 80% ते 90% महिलांना 12व्या हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत. परंतु अशा अनेक महिला आहेत, अनेक जिल्ह्यातील अनेक माता भगिनी आहेत ज्यांना पैसे सुद्धा नाही आले आणि पैसे पण नाही आले आणि मेसेज पण नाही त्यांच्या मोबाईलवरती आला. म्हणजे एक तर पैसे मिळाले पण नाही, पैसे जमा झाल्याचा मेसेज सुद्धा मिळाला नाही. त्यामुळे या महिला थोड्या काळजीमध्ये होत्या. अनेक महिलांनी कमेंट करून सांगितलं की दादा आम्हाला मे महिन्याचा हप्ता मिळाला आहे परंतु जून महिन्याचा हप्ता मिळाला नाही, असं का बरं, याचं काय कारण आहे, किंवा आम्हाला कधीपर्यंत जून महिन्याचा हप्ता मिळेल? तर बघा, जून महिन्याचं जे वाटप आहे ते चालू झालं होतं 5 तारखेला. 5 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत पैसे वाटप चालू झालं, ठीक आहे. बघा, 5 तारखेला वार होता शनिवार आणि शनिवारी जवळपास 10 ते 15% महिलांना पैसे आले. 6 तारखेला होता रविवार, या दिवशी ऑफ होता, बँकांना सुट्ट्या होत्या, त्यामुळे सर्व बँका बंद असल्यामुळे या दिवशी पैसे आले नव्हते, थोडेफार महिलांना आले होते. त्यानंतर 7 तारीख होती, 7 तारखेला होता सोमवार, 7 जुलै, ठीक आहे. 7 तारखेला सुद्धा भरपूर 10 ते 15% महिलांना पैसे आले. त्यानंतर 8 तारखेला सर्वात जास्त वाटप झालं, या दिवशी 20 ते 25% महिलांना पैसे जमा झाले होते. त्यानंतर 9 तारखेला सुद्धा वाटप झालं, 10% महिलांना पैसे आले आणि 10 तारखेला सुद्धा थोड्याफार 10% महिलांना पैसे जमा झाले. त्यानंतर आता उरलेल्या ज्या महिला आहेत ज्यांना या 5 तारखेला बी पैसे नाही मिळाले, 6 तारखेला बी नाही मिळाले, 7 तारखेला बी नाही मिळाले, 8 तारखेला बी पैसे नाही मिळाले, 9ला बी नाही मिळाले, 10ला बी नाही मिळाले, आज 11 तारीख आहे, अजूनपर्यंत पैसे आलेले नाहीत. तर अशा महिलांसाठी आता अपडेट असणार आहे की तुम्हाला कधी हप्ता जमा होणार आहे. तर बघा, त्या अगोदर सर्व महिलांसाठी खुशखबर आहे, सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. लाडक्या बहिणींना नुकताच जून महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे आणि आता लगेच जून महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे आणि अशातच आता लगेच जुलै महिन्याचा हप्ता महिलांच्या बँक अकाउंटमध्ये, बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतोय. तर बघा, 1500 रुपये सर्व महिलांच्या बँक अकाउंटमध्ये आता जमा होत आहेत. ₹1500 क्रेडिट युअर अकाउंट असा मेसेज जून महिन्याचा आलेला आहे आणि आता जुलै महिन्याचा येणार आहे. महिलांसाठी खुशखबर आहे, महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. तर बघा, सर्वात अगोदर जून महिन्याच्या हप्त्या संदर्भात आपण अपडेट पाहूया. तर बघा, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी अपडेट दिली होती. सर्वात पहिली जी अपडेट दिली होती ती दिली होती उपमुख्यमंत्री अजितदादांनी. त्यांनी सांगितलं होतं 3600 कोटींचा निधी महिला व बाल विकास विभागाला दिलेला आहे आणि पैसे थोड्या दिवसात जमा होतील. आणि त्यानंतर आदिती तटकरे मॅडम यांनी
पोस्ट केली की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा सन्मान निधी पाठवला आहे, ट्रान्सफर केलेला आहे. महिला सक्षमीकरणाची क्रांती अखंडपणे सुरू राहील, म्हणजे 5 वर्ष तुम्हाला लाभ 5 वर्ष मिळत राहील असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे. तसेच बघा, सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात झाली होती असं त्यांनी सांगितलं. त्यांनी जवळपास 4 तारखेला ही पोस्ट केली होती आणि 5 तारखेला पैसे जमा होण्यास सुरुवात झाली होती आणि बऱ्याचशा महिलांना पैसे सुद्धा मिळाले. आता बघा, आपल्या मराठी अनिकेत चॅनल तर्फे सर्व आपल्या चॅनलवरील व्ह्युअर्स आणि सबस्क्रायबरसाठी खुशखबर आहे व एक गिफ्ट असणार आहे, स्पेशल असं गिफ्ट. आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनल तर्फे दिली जाणार आहे 2 पैठणी साड्या. बघा, 2 पैठणी साड्याचं वाटप केलं जाणार आहे फ्री मध्ये. 2 पैठणी साड्या वाटप केलं जाणार आहे. ज्यावेळेस आपल्या चॅनलवरती 100K झाले होते, 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले होते, त्यावेळेस आपल्या चॅनलच्या माध्यमातून एका पैठणी साडीचं वाटप केलं होतं. आता 200K होणार आहेत, त्यामुळे 2 पैठणी साड्या वाटप केल्या जाणार आहेत. आता ही पैठणी साडी, फ्री साडी कोणाला मिळणार? तर ही मिळणार लकी विनरला. या गिव्हअवे मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आहोत आणि जे पण लकी विनर असतील त्यांना ज्या दिवशी 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्याच दिवशी 2 लकी विनरला पैठणी साड्या मिळणार आहेत. अतिशय चांगल्या दर्जेदार क्वालिटीच्या ह्या पैठणी साड्या असणार आहेत. ज्या दिवशी 2 लाख सबस्क्रायबर होतील त्याच दिवशी पोस्टाच्या माध्यमातून तुमच्या ऍड्रेसवरती साड्या पाठवण्यात येणार आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेचा आजचा आपला मेन टॉपिक आहे, आम्हाला अजून हप्ता मिळाला नाही असं कमेंट्स भरपूर महिलांनी केल्या. जवळपास असं महिलांचं म्हणणं आहे की जवळपास 30%, 20 ते 30% महिलांना मे महिन्याचे पैसे मिळाले होते, परंतु जून महिन्याचे पैसे मिळाले नाही. बघा, मे महिन्याचे 1500 जमा झाले, परंतु जूनचे 1500 या महिलांना जमा झाले नाहीत. असं का बरं झालं, याचं काय कारण आहे, आता ते आपण पाहूया. तर बघा, लाडकी बहीण योजना सर्व जिल्ह्याची अपडेट, 12वा हप्ता संदर्भात सर्व जिल्ह्याचे आज अपडेट आपण पाहणार आहोत. सर्व म्हणजे सर्व. बघा, आता बघा, मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये 12वा हप्ता का नाही जमा झाला? मुंबई जिल्ह्यातील काही महिलांना 12वा हप्ता का नाही मिळाला? गडचिरोली जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, गोंदिया जिल्हा, भंडारा जिल्हा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर या सर्व जिल्ह्यामध्ये सुद्धा 12वा हप्ता का जमा झाला नाही? भरपूर महिला अशा आहेत ज्यांना जूनचा पैसे मिळाले नाहीत, मे चे मिळाले पण जूनचे मिळाले नाही. असं काय आहे? 12वा हप्त्याचा काय प्रॉब्लेम आहे? नंदुरबार जिल्हा असेल, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, नाशिक जिल्हा, अहमदनगर जिल्हा, ठाणे जिल्हा, पुणे जिल्हा, रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा जिल्हा, हे 36 जिल्हे आहेत. या 36 पैकी अशा भरपूर जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामधील अनेक महिलांना जूनचा हप्ताच मिळाला नाही. याचं काय कारण आहे? महिला अपात्र झालेल्या आहेत का? त्या अगोदर तुम्हाला सर्वांना एक खुशखबर आहे. बघा, ही आजची लाईव्ह अपडेट आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली लाडक्या बहिणींना खुशखबर. ती खुशखबर अशी आहे की लाडक्या बहिणींना आम्ही 2100 रुपये देणार आहोत अशी त्यांनी घोषणा केलेली आहे. त्याकरता आम्ही जी कमिटमेंट दिलेली आहे ते आम्ही पूर्ण करणार आहोत. आता सध्या त्याकरता थोड्याफार अडचणी आहेत, त्या सर्व अडचणी सॉल्व्ह करून योग्य वेळी योग्य तो निर्णय घेऊन लाडक्या बहिणींना 2100 रुपये आम्ही देणार आहोत. जो शब्द दिला आहे तो माहिती सरकार शब्द पूर्ण करणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले आहेत. त्यामुळे 5 वर्षामध्ये आता लवकरच लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार आहेत. लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी आजची खुशखबर होती. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये लाखो महिला बाद झाल्या आहेत का? जून महिन्याचा हप्ता वितरण बंद, पुढे काय? म्हणजे जून महिन्याचे पैसे लाखो महिलांना मिळाले नाहीत, जून महिन्याचा हप्ता मिळाला नाही. तर बघा, तुम्ही जर या योजनेमध्ये अपात्र ठरला असाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. जर पात्र असाल योजनेसाठी, अटी शर्ती सर्व निकषमध्ये बसत असाल तरच तुम्हाला पैसे येणार आहेत. मग आता बाद होण्याची काय कारणे असू शकतात? पहिलं कारण, 4 व्हीलर असेल तर तुम्हाला अपात्र केलं जाईल. दुसरं कारण, तुमचं 2.5 लाखापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असेल तर अपात्र केलं जाईल. तिसरं कारण, तुमच्या घरी जर कोणी सरकारी नोकरीला असेल, तुम्ही स्वतः सरकारी नोकरीला असाल तरी पण अपात्र केलं जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर चौथी गोष्ट, वयाच्या अटीमध्ये बसत नसाल किंवा 5वी गोष्ट, इतर कोणत्या शासकीय योजनेचा लाभ घेत असाल. अन्य भरपूर कारणं आहेत, किंवा तुमचं वार्षिक उत्पन्न जास्त असेल, मंथली उत्पन्न 20,000पेक्षा जास्त असेल, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. जर यामध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्हाला अपात्र केलं असेल तर तुमचा लाभ थांबवण्यात येईल. परंतु जर तुम्ही या योजनेच्या सर्व अटी निकष सर्व गोष्टीमध्ये बसताय, योजनेसाठी पात्र ठरताय, तर तुम्हाला 100% पैसे मिळणारच. मग तरी सुद्धा जर तुम्ही पात्र असून सुद्धा जर तुम्हाला पैसे आले नसतील तर तुमचं एकदा आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे का हे चेक करून घ्या.
तसेच तुमची बँकेची केवायसी कंप्लीट आहे का हे सुद्धा चेक करून घ्या. हे 2 पॉईंट महत्वपूर्ण या ठिकाणी ठरतील. ठीक आहे. आता बऱ्याचशा महिला असे आहेत ज्यांना मे महिन्याचे पैसे मिळाले, जूनचे मिळाले नाहीत. आता बघा, लाडक्या बहिणींना 12वा हप्ता जमा झालेला आहे. 12व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झालेले आहेत जून 2025चे. जून महिन्याचा 12वा हप्ता मिळाला आहे. मेसेज सुद्धा मोबाईलवरती आलेला आहे. आणि आता जमा होणार आहे लाडक्या बहिणींना 13वा हप्ता. 13व्या हप्त्याचे पैसे सर्व बहिणींना मिळणार आहेत. 13वा हप्ता असणार आहे जुलै महिन्याचा. लगेच आता हे पैसे तुम्हाला येणार आहेत. 13वा हप्ता जमा झाला की लाडक्या बहिणीला एकूण 19,500 रुपये मिळणार आहे. टोटल रक्कम जमा होणार आहे. आतापर्यंत 18,000 रुपयाचा लाभ 12 हप्त्यांचा लाडक्या बहिणींनी घेतलेला आहे. त्यानंतर बघा, लाडक्या बहिणींना आता पुढील 14वा हप्ता जमा होणार आहे रक्षाबंधनाच्या सणानिमित्त. रक्षाबंधनाच्या 4 दिवस अगोदर 14व्या हप्त्याचे पैसे येणार आहेत आणि त्यावेळेस तुम्हाला एकूण 21,000 रुपयाची एकूण रक्कम जमा होणार आहे. तसेच लाडक्या बहिणींना आज सुद्धा काही महिलांना पैसे जमा झालेले आहेत. आजचे नवीन मेसेज सुद्धा आलेले आहेत. जर तुम्हाला हप्ता आला नसेल तर आता बघा, तुम्हाला एकाच महिन्यात डबल पैसे येणार आहेत. कारण की जून महिन्याचे पैसे मिळाले आणि आता जुलैचे पैसे मिळणार आहेत अशी खुशखबर आलेली आहे. तसेच ज्या महिलांना अजून जून महिन्याचा हप्ता मिळाला नाही तर अशा महिलांना आज बघा, आज तारीख आहे या ठिकाणी बघा, आज तारीख आहे 11 आणि उद्या तारीख असणार आहे 12. आज वार आहे शुक्रवार, उद्या वार असणार आहे शनिवार. या 2 दिवसातच तुम्हाला जूनचा हप्ता जमा होणार आहे. आणि जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो सुद्धा तुम्हाला लवकरच दिला जाणार आहे. विशेष म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता या जुलै महिन्यातच दिला जाणार आहे. म्हणजे डबल हप्ते तुम्हाला येणार आहे. डबल पैसे लाडक्या बहिणींना येणार.